मुंबई गोवा महामार्गावरील रायगड व रत्नागिरी सातारा जिल्ह्याच्या तिठ्यावर व दक्षिण रायगडचे शेवटचे टोक असणाऱ्या पोलादपूरचा चेहरामोहरा या नव्या चौपदरीकरण दरम्यान बदलून गेले आहेत। पोलादपूरजवळ अंडरपास मार्गिकाने थेट वाहने मार्गस्थ होत आहेत, तर महामार्ग रस्त्याच्या कडेला ग्रामीण रुग्णालय, ग्रामदैवत, भैरवनाथ देवस्थान, कमान शाळा असल्याने अनेक नागरिकांना रस्ता ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागत आहे। त्याचप्रमाणे सर्व्हिस रस्ते अरुंद असल्याने एखादे वाहन आल्यास रस्त्याच्या कडेला जीव मुठीत धरून उभे राहावे लागत असल्याचं वास्तव समोर आलंय। या ठिकाणी अनेक वर्षांपासून पादचारी पुलाची मागणी अनेक प्रलंबित असल्याने पोलादपूर वासियांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून ओलांडावा लागणार आहे। मुंबई गोवा नॅशनल हायवे क्रमांक 66 अंतर्गत येणाऱ्या पोलादपूर शहरातील सर्व्हिस रोड अत्यंत अरुंद असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। डाव्या बाजूस पोलादपूर शहराचा निम्म्याहून अधिक वस्तीचा भाग आहे, मात्र या संपूर्ण परिसरात पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र फुटपाथ किंवा सुरक्षित मार्ग नसल्याने नागरिकांना थेट वाहनांच्या गर्दीतून चालावं लागत आहे। ग्रामीण रुग्णालय, बाजारपेठ व एसटी स्टँडकडे जाणाऱ्या नागरिकांनाही याचा अरुंद रस्त्याचा वापर करावा लागत असून पोलादपूरकडे जाणाऱ्या एसटी व इतर अवजड वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे। प्रशासनाचं लक्ष वेधण्याकडे ग्रामस्थांनी आंदोलनं केली आहेत। त्याचप्रमाणे समस्त पोलादपूरवासियांना आंदोलन केलं होतं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पोलादपूर तालुका अध्यक्ष दर्पण दरेकर यांनी काही वर्षापूर्वी याच मागणीसाठी आमरण उपोषणही केलं होतं, मात्र प्रशासनाकडून ठोस कारवाई झालेली नाही असा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत। पर्यटनाचा व सुट्टीचा हंगाम लक्षात घेता अनेक वाहने भरधाव वेगाने अंडरपास मार्गिकेमधून मार्गस्थ होत आहेत। अंडरपास मार्गिकेच्या मुखाजवळ अनेक नागरिक या बाजूकडून पलीकडे जाण्यासाठी आपले जीव धोक्यात घालत आहेत। दोन्ही बाजूला सर्व्हिस रस्ते असले तरी अनेकदा इतर खासगी वाहने उभी असल्याने पादचारी वर्गाला चालणे अवघड होऊन बसले। महामार्ग विभागाने तात्काळ या ठिकाणी पाहणी करत पादचारी पूल उभारणे गरजेचं बनलंय।